पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ विद्या चव्हाण माने मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून. मॅडमने लिहिलंय की सारं काही सोसायचं आयुष्यभर मुकपणे, सारं काही सोसायचं आयुष्यभर मुकपणे, तरीही दुर्लक्षित राहते असं कसं तिचं जगणं. सारं काही सोसायचं आयुष्यभर मुकपणे, तरीही दुर्लक्षित राहते असं कसं तिचं जीणं. समाजाने ठरवला जन्म तिचा व्यर्थ, समाजाने ठरवला जन्म तिचा व्यर्थ, अस्तित्वाचा प्रश्न उभा राहतो, अस्तित्वाचा प्रश्न उभा राहतो, आणि मग घडतो खरा अनर्थ, आणि मग घडतो खरा अनर्थ. आणि अगदी खरं आहे, ही स्त्री जी सोचते, मूकपणे सोचते आणि तरीही दुर्लक्षित राहते. तिच्याही मनामध्ये प्रश्न येऊ शकतात, तिच्याही मनामध्ये भावभावना आहेत, आणि तिलाही वाटू शकतं. हीच गोष्ट मुळात समाज स्वीकारायला तयार नाही. प्रत्येकाच्या मन भावना असतात, प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा असतात, प्रत्येकाची स्वप्न असतात, प्रत्येकाचे छंद असतात, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाची एखाद्या गोष्टीकडं पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. परंतु जेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये एखाद्या व्यक्तीला जर मागे ढकललं जात असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये जर एखाद्या व्यक्तीला कमी लेखलं गेलं असेल वारंवार, तर मात्र मन बंड करतं. अस्तित्वाचा जेव्हा जेव्हा प्रश्न उभा राहिलेला आहे कोणाच्याही, तिथं बंड झालेला आहे, नाही का. त्यामुळं एकमेकांना समजून घेणं, एकमेकाच्या मनातील भावभावना समजून घेणं, एकमेकांचे डोळ्यात पाहिल्यानंतर सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे की या व्यक्तीला नेमकं काय बोलायचं आहे. नात्यांमध्ये असे गुंते फार होतात की जिथं प्रत्येकाला वाटतं की मी खूप सोचतोय, मी खूप सोचते, परंतु केवळ अव्यक्त भाव असल्यामुळं एकमेकांच्या मनातल्या गोष्टी, एकमेकांबद्दलचे गैरसमज, एकमेकांच्या मनातला त्रास हा जसाच्या तसा राहतो. दोघांच्याही मनामध्ये वादळं उठलेली असतात, आणि ती वादळं एवढी रौद्र रूप घेतात की एकमेकांच्या अस्तित्वाचे प्रश्न उभे राहतात. आणि जेव्हा अस्तित्वाचे प्रश्न उभे राहतात तेव्हा मागे सरकायला कोणी तयार नसतं, आणि त्यावेळी नात्यामध्ये ठिणगी पडते, ती म्हणजे वादाची. नात्यामध्ये ठिणगी पडते, ती म्हणजे दुराव्याची. म्हणून एकमेकांनी एकमेकांना जपलं पाहिजे, एकमेकांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, नाही का. सौ विद्या चव्हाण माने मॅडम यांची सोलापूर येथून पाठवलेली ही अप्रतिम शब्दांकन असलेली रचना होती.